संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेशनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील ब्रह्मजाल सूत्राचा अभ्यास सध्या आपण करीत आहोत। यापैकी मागील धम्मदेशनेमध्ये भगवान बुद्धांमध्ये असणारे जे चुल्लशील आहे, ज्याला सामान्यशील म्हणतात, भगवान बुद्धांमध्ये असणारे जे मध्यमाशील आहे, ज्याला मध्यमशील म्हणतात, आणि पृथकजन, सामान्य जन भगवान बुद्धांमधील चुल्लशिलाची, मध्यमशिलाची कशी प्रशंसा करतात, आणि यावरून भगवान बुद्ध असं म्हणतात की भिक्षूंनो, जर कोणी किंवा एखादा कोणी पृथकजन जर भगवान बुद्धांच्या चुल्लशिलाबद्दल प्रशंसा करत असेल, जर पृथकजन, सामान्य जन जर भगवान बुद्धांच्या मध्यम शिलाबद्दल प्रशंसा करत असेल, तर तुम्ही भावना विवश होऊ नका, तुम्ही एकदम भारावून जाऊ नका। जर कोणी तुमच्या समोर म्हणत असेल की बुद्ध किती छान आहेत, बुद्ध किती छान आहेत, बुद्ध किती छान आहेत असं, तर तुम्ही एवढ्यावरूनच भारावून जाऊ नका, एवढ्यावरूनच अति आनंदित होऊ नका, अति हर्ष उल्हासित होऊ नका। कारण अति आनंदित झाले तर ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल, भावना विवश झाले तर ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल। इथे भगवान बुद्ध पृथक जनांबद्दल सांगतात, हा उपदेश भिक्षूंना करीत आहेत। या ब्रह्मजाल सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे। आतापर्यंत आपण भगवान बुद्धांमधील चुल्लशील बघितलं, भगवान बुद्धामध्ये असणारे मध्यमशील बघितलं मागच्या धम्मदेशनेमध्ये। याप्रमाणेच भगवान बुद्ध असेही म्हणतात की भिक्षूंनो, काही जन, काही पृथक जन, सामान्य जन भगवान बुद्धांमध्ये असलेल्या महाशिलाची प्रशंसा करतात की भगवान बुद्धामध्ये हे महाशील आहे, आणि या महाशिलाची प्रशंसा करतात, तरीही तुम्ही भावना विवश होऊ नका, अति आनंदित होऊ नका, कारण ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल। ते महाशील कोणते, असे कोणते महाशील आहेत की ज्यामुळे पृथक जन भगवान बुद्धांची प्रशंसा करतात, तर ते महाशील कोणते आहेत तेच आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत। हे जे महाशील जे भगवान बुद्धांमध्ये आहे, हे महाशील उपजीविकेच्या संदर्भामध्ये आहे। कशाच्या संदर्भात आहे? उपजीविका।
जसं तुम्ही उपजीविका करता ना पोट भरण्यासाठी, आहे की नाही, जीवन जगण्यासाठी पोट भरावं लागते ना, काहीतरी खावं लागतं, अन्नाची गरज आहे माणसाची. आणि मग अन्नाची गरज भागविण्यासाठी तुम्ही मेहनत करता, श्रम करता, घाम गाळता आणि सम्यक मार्गाने तुम्ही पैसा कमवता. तो पैसा खर्च करता, अन्न विकत घेता, तांदूळ गहू जे काही असेल ते तुम्ही विकत घेता आणि मग त्या माध्यमातून तुम्ही स्वतःची उपजीविका म्हणजे स्वतःचं पोट भरता, स्वतःची उपजीविका पूर्ण करता, आजीविका तुम्ही पूर्ण करता. जसं तुमची आजीविका आहे, जसं संसारिक माणसाची जशी आजीविका आहे, उपजीविका आहे, तसं आमची पण आहे ना. आमची म्हणजे कोण? साधू संन्यासी, श्रमण किंवा गृहत्याग केलेले महाराज किंवा ऋषी मुनी. कारण भूक जशी तुम्हाला लागते तशी भूक आम्हाला पण लागते ना, आहे की नाही? जशी भूक तुम्हाला लागते, तहान लागते, तशी तहान भूक आम्हाला पण लागते. पण तुम्ही तुमची भूक, तुमची तहान, तुमची उपजीविका भागविण्यासाठी कोणता मार्ग आचरणामध्ये आणता त्यावर तुमचं सुख अवलंबून आहे. आपण समाजामध्ये पाहतो की असे अनेक लोक आहेत, हिंसा करून आपली उपजीविका करतात, चोरी करून आपली उपजीविका करतात. दर 2 दिवसानंतर पेपरमध्ये एक बातमी येतेच, अमक्या ठिकाणी चोरी झाली, टमक्या ठिकाणी चोरी झाली, येते की नाही? लोक चुकीच्या मार्गाने जाऊन आपली उपजीविका करतात. काही लोक व्यभिचाराच्या मार्गाने आपली उपजीविका करतात. बघा, व्यभिचाराच्या मार्ग. काही लोक तर खोटं बोलून, निंदा नालस्ती करून, चुगल्याच्या हाड्या करून, व्यर्थ बकवास करून, लोकांना फसवून आपली उपजीविका करतात. असे पण काही लोक आहेत. आणि काही लोक तर मादक द्रव्यांचा व्यापार, व्यवसाय करून, असे पण काही लोक आहेत की दारू किंवा मादक द्रव्याचा व्यवहार करून, व्यापार करून सुद्धा ती स्वतःची उपजीविका करत असतात. असे अनेक लोक आहेत. पण काही काही लोक हे प्रामाणिक सुद्धा आहेत. बघा, स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देणं हा धर्म नाहीये. इमाने इतबारे काम करतात, मेहनत करतात, कष्ट करतात, सम्यक मार्गाने पैसा कमवतात, सम्यक मार्गाने मेहनत करतात, स्वतःचं पोट भरतात, आपल्या परिवाराचं पोट भरतात, आपल्या परिवाराचं रक्षण करतात. ते सुद्धा प्रशंसेस पात्र आहेत की जे लोक सम्यक मार्गाने, इमाने इतबारे, प्रामाणिकपणे पैसा कमवतात, धन जमा करतात, उपभोग घेतात, उपजीविका चालवितात. आता हे संसारिक लोकांमध्ये पाहायला मिळतेच. साधू संन्याशाचं काय? साधू संन्याशी, आता साधू संन्याशी किंवा आमच्यासारखे भंतेजी म्हणा किंवा साधू संन्याशी, महाराज किंवा ऋषी मुनी, ते तर जॉब करू शकत नाही. पण पोट तर भरावं लागेल ना, अन्न लागेल की नाही? पोट तर भरावं लागेल, तहान भागवावी लागेल. मग असे साधू संन्याशी कोणत्या मार्गाने आपली उपजीविका करतात आणि यांपेक्षा भगवान बुद्ध आपली उपजीविका कशी करतात हे या महाशिलामध्ये सांगितलेलं आहे. कारण उपजीविका करण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही काही काही, जसं मी आता मागच्या काही धम्म देश तुम्हाला सांगितलं ना, काही काही साधू संन्याशी, काही काही श्रमण, काही ब्राह्मण, ऋषी मुनी चुकीच्या मार्गाने आपले पोट भरतात, उपजीविका करतात. भगवान बुद्ध काय करतात बरं? हे महाशील, या ब्रह्मजाल सुद्धा सांगितलेलं महाशील सुद्धा अशाच प्रकारे भगवान बुद्धाच्या उपजीविकेच्या संदर्भात सांगितलेलं आहे की इतर सर्व साधू संन्यासी, ऋषी मुनी, परिव्राजकाच्या पेक्षा गौतम, श्रमण गौतम किंवा भगवान बुद्ध हे कसे वेगळे आहेत. भगवान बुद्ध कधी हिंसा करून पोट भरत नाहीत. भगवान बुद्ध कधी चोरी करून स्वतःचं उपजीविका करत नाहीत. व्यभिचाराच्या मार्गाने आपली उपजीविका करत नाहीत. खोटं बोलून, निंदा नालस्ती करून, चुगल्याच्या हाड्या करून, व्यर्थ बकवास करून, काहीतरी बडबड करून आपली उपजीविका करीत नाहीत. भगवान बुद्ध कधीही मादक द्रव्याच्या मार्गाने आपली उपजीविका करत नाहीत. भगवान बुद्ध हे फार शीलवान असतात, फार सदाचारी असतात. त्यांच्या काया वाचा मनाने किंचितही अकुशल कर्म घडत नाही. बघा, एवढंही अकुशल कर्म घडत नाही. काया वाचा मनाने शुद्ध कर्म करतात, शुद्ध मार्गाने स्वतःची उपजीविका करतात. कोणाला फसवून, कोणाला लुबाडून
उपजीविका करीत नाहीत बघा भगवान बुद्ध. आणि भगवान बुद्धांनी स्थापन केलेला भिक्खू संघ सुद्धा कधीही चुकीच्या मार्गाने आपली उपजीविका करत नाही. हे सर्व काही या महाशिलाच्या संदर्भामध्ये आलेलं आहे. इथे भगवान बुद्ध उपदेश करतात की भिक्षूंनो, जे सामान्य लोक आहेत, पृथक जन आहेत, ते भगवान बुद्धांमधील महाशिलाची प्रशंसा करतात, पण तरी सुद्धा तुम्ही भावना विवश होऊ नका, अति आनंदित होऊ नका. तर भिक्षूंनो, ते कोणते महाशील आहेत की ज्याची पृथक जन प्रशंसा करतात? तर ते महाशील भगवान बुद्ध सांगतात. तर इथं असं म्हटलेलं आहे पुढं, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन अंग निमित्त आता हे सगळे शब्द आहेत बघा, त्या बुद्ध काळातले शब्द आहेत. या शब्दांवर तुमच्या लक्षात, काही काही शब्द एवढे कठीण आहेत की त्याचा अर्थ मला पण माहित नाही, पण काही काही शब्द असे आहेत की बोलल्याबरोबर चटकन त्याचा अर्थ समजतो की असा त्याचा अर्थ होतो. तर बुद्ध काळात सुद्धा होतं, आजही आहेत आणि ते राहणारी आहेत असेच बघा. पण याच ठिकाणी भगवान बुद्धांचं महाशील कशा आहे हे सांगितलेलं आहे. तर ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन अंग ही विद्या, अंगविद्या याचा अर्थ होतो म्हणजे हस्त पादादी अवयवांचे निरीक्षण करून भविष्य सांगणे. हस्तरेखा आहे ना, याला अंगविद्या म्हटलेलं आहे. हस्तरेखा म्हणजे अरे बघा, अडाणी माणूस जर त्याच्यामध्ये फसला तर समजून बिचारा अडाणी आहे, काही समजत नाही. अरे पण शिकलेले लोक सुद्धा या हस्तरेखेमध्ये फसून जातात. फक्त एखाद्यानं तुमच्या घरापुढे या, एखाद्या कोणीतरी साधू संन्यासी या आणि त्यानं बस म्हणावं की तुझी हस्तरेखा बघू दे, तो तुमची हस्तरेखा पाहतो असं तो म्हणतो, हा हे तुमची जी हस्तरेखा दिल्लीला चालली, एक जयपूरकडे चालली आणि एक दुःख मार्गाने चालली, तुमच्या हस्तरेखेमध्ये सांगितलेलं आहे लई दुःख आहे तुमच्या मागे, लई दुःख. मला लोक लगेच टेन्शन मध्ये येतात ना. चुकीचं सांगतात बघा, चुकीचं. त्यांना त्या हस्तविद्येचं ज्ञान नसते, काहीच ज्ञान नसते, पण ते पुढच्या व्यक्तीला फसवतात. अशा पद्धतीनं असे अनेक लोक आहेत आणि बिचार लोक फसतात ना. हो, लोक फसतात कारण लोकांचं कसं आहे, लोकांमध्ये त्याबद्दल एवढं मोठं अज्ञान लपलेलं आहे, लोक लगेच फसतात. तर हे काही लोक म्हणजे काही श्रमण अंगविद्या सांगून लोकांना आपली उपजीविका करतात, पोट भरतात, नाही की नाही. त्यानंतर निमित्त याचा अर्थ होतो खानाखुणा. तुमच्या शरीरावर एखादी खानाखुणा असेल, आता तीळ माहिती आहे ना, तीळ असतात. आता ते जन्माची एखादी बर्थ मार्क असते बघा, त्याच्यावरून लोक काहीतरी सांगतील तुम्हाला. एखाद्याच्या कपाळावर तीळ आहे, एखाद्याच्या गालावर तीळ आहे, एखाद्याच्या मानेवर तीळ असतात ना, बर्थ मार्क आहे, ते बर्थ मार्क आहे. पण त्याच्यावरून पण लोक तुम्हाला फसवतात, त्याच्यावरून लोक फसवतात तुम्हाला. बुद्ध काळामध्ये पण असे काही होते श्रमण जे फसवायचे असे, आजही बघा काही लोक आहेत. तर त्याला म्हटलं निमित्त. त्याच्यानंतर उत्पात, स्वप्न, तुमच्या स्वप्नाचा काहीतरी अर्थ सांगायचा. असे पण काही लोक आहेत म्हणजे ज्यांना स्वप्न विद्या त्याच्या काही ज्ञान नाही आहे, पण तुम्हाला एखादं स्वप्न पडलं आणि तुम्ही जर अशा माणसाजवळ गेले आणि त्याला जर स्वप्न सांगितलं, ते बरोबर तुमची पावतीच फाडतो, 100ची, 500ची, 1000ची ठेव म्हणतो. आणि म्हणतात पहाटेचे स्वप्न खरी असतात, है की नाही. पहाटेचे स्वप्न खरी असतात. आता आम्हाला पण एखादं स्वप्न पडावं पहाटे की भंतेजीला स्वप्न पडलं, कुठेतरी 5 करोड रुपयाचे धन, गुप्त धन आलं बाबा, विहाराच्या समोर ठेवलं कोणीतरी आणि सापडा आम्हाला 5 करोड, मस्त मोठं हॉल बांधता येते आपल्याला. कधी होत नाही ना असं, कधी असं होत नाही. म्हणजे स्वप्न विद्याचं ज्ञान नसूनही काही लोक तुमच्या स्वप्नाचा अर्थ बेअर्थ लावून तुम्हाला फसवतात. स्वप्न विद्या, लक्षण विद्येनुसार सुद्धा तुमच्या लक्षणावरून, तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या पाहण्यावरून, तुमच्या विविध प्रकारच्या वागणुकीवरून सुद्धा काही लोक तुमचं भविष्य सांगतात. आजही लोक आहेत. लक्षण विद्या. त्यानंतर मुसिका छिन्न, याचा अर्थ काय होतो? मुसिका छिन्न
म्हणजे उंदराने कपडे कुरतडून केलेल्या कपड्यावरून भविष्य सांगणे. सांगा, आता आज नाही पण त्या काळामध्ये होतं. त्याला म्हणतात मुशिका छिन्न. म्हणजे तुमच्या घरातल्या उंदरांनी तुमचे कपडे जर कुरतुळले असतील तर त्याच्यावरून सुद्धा लोक तुमच्याकडे काही अपशकुन झालेलं आहे, काहीतरी अपशकुन झाला. किंवा ते बघा आजही खेड्यापाड्यामध्ये ते उंदरासारखं ते प्राणी असं लांब तोंडाचं, तुम्ही काय झाला सुसुंद्री. घुस नाही हो, घुस तर मोठा असतो. सुसुंद्री. तर आम्ही ती गावाकडे राहत होतो आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर म्हातार लोक म्हणायचे ती सुसुंद्री जर पायावरून गेली तर धन लाभ होतो म्हणे. लोक शेतात फिरायचे, कुठं सुसुंद्री, कुठं आहे दाबा आपल्या पायावरून. पण माणसं पाहिले की सुसुंद्री पळून जाते, बिचारा धन लाभ काही होत नाही. म्हणजे अशा काही विद्या आहेत बघा ह्या त्या काळामध्ये. लोक फसवायचे लोकांना. मुसिका छिन्न. अग्निहोम म्हणजे हे होम हवन करतात ना, अग्निहोम, त्याच्यामध्ये पण लोकांना फसवल्या जाते बघा. आपली म्हणजे काही साधू संन्यासी ऋषी मुनी या अग्निहोमच्या वापर याच्याद्वारे आपली उपजीविका करतात. अग्निहोम, दर्वी होम, तूस, तांदूळ, तूप, लोणी, तेल इत्यादींचे होम हवन करून उपजीविका करतात की नाही? बरं झालं आपल्यामध्ये नाहीये. तुमचा तुपाचा खर्च वाढला असता. तुपाचा खर्च, काजू बदाम खर्च, लोणीचा खर्च, दुधाचा खर्च वाढला असता की नाही? आपल्यामध्ये आहे का? हे नाही आहे. हे अग्निहोम, होम हवन हे सगळं उपजीविकेचे साधन आहेत. सगळं उपजीविकेचे साधन आहेत बघा. बुद्ध काळातही होते, आजही आहेत बघा. अग्निहोम, दर्वी होम, तूस, तांदूळ, तूप, तेल इत्यादिकांचे होम हवन करून उपजीविका करतात. त्यानंतर मुख होम म्हणजे मोहऱ्या वगैरे तोंडात धरून मंत्र उच्चारणे. मोहरी तोंडात धरायचे त्या काळामध्ये असेल काय पद्धती आहेत ते सांगितले त्याच्यामध्ये. त्याला म्हणतात मुख होम, मोहरी तोंडात धरून मंत्र उच्चार करणे. लोहित होम याचा अर्थ होतो उजवे कोपर व गुडघा यामधील रक्ताने होम हवन करणे. काय काय प्रकारात बघा हे. म्हणजे असे काही कर्मकांड आहेत की लोक असे पाहतात, लोकांना वाटते खरंच आहे बाई, हे खरंच आहे म्हणतात. लोक लगेच विश्वास ठेवतात. तो म्हणतो लगेच चला तांदूळ द्या, गहू द्या, पीठ द्या, तूप द्या, आणि साजूक तूप द्या म्हणतात, दूध द्या, अमक द्या, ढमक द्या. म्हणजे स्वतःची उपजीविका करतात, लोकांना फसवून, कर्मकांड करून लोकांची फसवणूक करतात. अंगविद्या, वास्तुविद्या सुद्धा असते बरं. घर बांधत असताना काही लोक वास्तुविद्या विशारदाकडून येतात आणि मग तो सांगतो अमुक दक्षिणेकडे पाहिजे, तमुक दरवाजा पश्चिमेकडे पाहिजे, ही खिडकी उत्तरेकडे पाहिजे, असं सांगतात ना. त्याला त्यांचं ज्ञान नसते, त्याच्या मागचे कारण पण त्यांना माहिती नाही, त्याची शहनिशा सुद्धा करत नाहीत. पण लोक वास्तुविद्यामध्ये सुद्धा फसतात. वास्तुविद्यामध्ये फसतात बघा. हे त्या काळात पण होतं. वास्तुविद्या, क्षत्रविद्या, शिवविद्या. आता शिवविद्याचा अर्थ होतो स्मशानामध्ये जाऊन शांती कर्म करणे अथवा कोल्ह्यांच्या शब्दावरून ओळखणे. आज कुत्र्यांचं भुकणं ऐकलं की लोकांना वाटतं कोणतरी मेलं म्हणतात. ते कुत्र असतं विशिष्ट प्रकार भुकते बघा. लोकांना असं वाटते की कोणतरी मेलं. कुत्र्यांना समजते म्हणतात, कुत्र्यांना समजते कोणतरी मेलं तर. आणि मग ही जी विद्या आहे काय म्हटलेलं आहे, शिवविद्या. म्हणजे त्या काळामध्ये शिवविद्या होती, स्मशानात जाऊन त्या ठिकाणी मंत्र उच्चार करणे. किंवा कोल्हे असतात ना, कोल्ह्यांच्या आवाजावरून काहीतरी भाकीत करणे, हे त्या काळामध्ये व्हायचं बघा. त्याला शिवविद्या म्हटलेलं आहे. भूतविद्या. आता भूत आम्हाला कधी दिसले नाही, पण लोकांना दिसतात. भंतेजीला काम घाबरतात माहित नाही बाई, भूत आम्हाला दिसत नाही पण लोकांना दिसतात. ऍक्च्युली भूत वगैरे जे आहेत ना, हा सगळा सायको प्रकार आहे. हा सगळा मेंटलचा प्रकार आहे. हे सगळं इथं आहे बघा, इथं बाहेर काहीच नाहीये. सगळं इथं आहे, सगळं काही बघा इथंच आहे, बाहेर काहीच नाहीये. म्हणजे ज्या लोकांच्या मेंदूवरती पुन्हा 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 त्याचा प्रेशर केलेला आहे, त्याला त्याच गोष्टी दिसतात, त्याच गोष्टींचा भास होतो, त्याच गोष्टी त्याला अनुभवास येतात. स्वप्न पण त्याला तेच पडतात बघा. तर त्या काळात सुद्धा असे विद्या म्हणजे विद्याच्या माध्यमातून लोकांना फसवणारे सुद्धा काही श्रमण,
काही साधू संन्यासी होते, ही भूतविद्या, भूरिविद्या, अहिविद्या, विषविद्या. आता विषविद्या, विषविद्या याचा अर्थ होतो विष उतरवणे. सापाचं विष, विंचू चावला त्याचं विष, खेकडा चावला त्याचं विष. आता आहे ते विष उतरवता येते, पण ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्यांच्याकडून ते करावं. म्हणजे एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज करावं. पण एखाद्या मांत्रिकाकडे जायचं, मांत्रिकाकडे जाऊन त्याच्या त्या मंत्रतंत्रामध्ये आपण फसून जायचं, तो त्याची उपजीविका पूर्ण करतो. हे सुद्धा आपल्याला समजलं. त्या काळामध्ये असं होतं, आजही काही ठिकाणी आहे. विषविद्या म्हणजे विष उतरवण्याची विद्या. त्याच्यानंतर वृश्चिक विद्या, वृश्चिक म्हणजे खेकडा, स्कॉर्पिओ. म्हणजे खेकडा चावला त्याचा जहर मी उतरवू शकतो मंत्राद्वारे. मंत्र उच्चारून मी त्याचं जहर उतरवू शकतो, विष उतरवू शकतो, असे काही लोक म्हणतात. वृश्चिक विद्या, मूषिक विद्या. जर उंदीर चावला असेल तर टिटॅनस इंजेक्शन घेऊ नका. त्या टिटॅनस इंजेक्शन घेऊ नका. बस त्याच्याकडे जा, तो मंत्र उच्चार करतो, तुमचा उंदराच्या चावल्याने जे काही विष गेलेलं आहे ते उतरवतो. लोक बघा कसे फसवतात. मूषिक विद्या, शकुनी विद्या, वायसी विद्या, पक्क ध्यान, शर परित्राण, मृगचक्र. आता मृगचक्र याचा अर्थ होतो सर्व पशु पक्ष्यांची भाषा जाणणे. म्हणजे त्या काळामध्ये एक पद्धत अशी होती, जर तुमच्या घरावर येऊन जर कावळा काव 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 करत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतरी पाहुणा येणार आहे, पाहुणा येणार आहे. आता कावळ्याचा आणि त्या पाहुण्याचा काय संबंध आहे हो? काय संबंध आहे? काही संबंध नाहीये. किंवा मग त्याच्यावर काहीतरी दुसरं भविष्य वर्तवायचं की हा कावळा तुमचा पंजोबा आहे, हा कावळा जो आला तुमचा आजोबा मेलेला, मेसेज घेऊन आलेला वगैरे काहीतरी. लोक विश्वास करतात ना. ते काय म्हणतात तुम्ही, हे पिंडदान करतात ना, पिंडदान. पितृ पक्ष काहीतरी असते बघा, ते करतात सर्व. किती कर्मकांड चालतात तो, किती कर्मकांड चालतात त्याच्यामध्ये. म्हणजे कधी कधी दया येते अशा लोकांची, कधी कधी दया येते अशा लोकांची की काय हे लोक या अज्ञानामध्ये फसलेले आहेत बिचारे. बुद्ध काळात सुद्धा असे लोक होते जे फसलेले होते. इथे म्हटलेलं आहे की ह्या ज्या काही विद्यांची मी नावं घेतलेली आहेत, तर कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन इत्यादी ग्रामविद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. अशा प्रकारच्या ग्राम्य विद्यांपासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध अलिप्त आहे. भगवान बुद्ध कधीही तुमचं मी जहर उतरवतो, की तुमच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो, किंवा मी तुमचं अमुक करतो, तुमचं भविष्य सांगतो, असं कधीही करत नाहीत. चुकीच्या मार्गाने कधीही तुमचं लक्षण बघून, तुमच्या शरीरावरची काही लक्षणं बघून तुमचं भविष्य सांगणे, तुमचं भूत भविष्य सांगणे आणि तुम्हाला फसवणे, अशा प्रकारे भगवान बुद्ध कधीही करत नाहीत. भगवान बुद्ध यामुळे या सर्व श्रमण आणि ब्राह्मण परिव्राजकांपासून वेगळे आहेत बघा. त्यानंतर म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन मणी, दंड, वस्त्र, असी याचा अर्थ होतो तलवार, इशू, धनु, आयुध, स्त्री, पुरुष, कुमार, कुमारी, म्हणजे यांचे भविष्य सांगणे. यांचे भविष्य पण सांगतात काही काही जण. जसं पुरुष, स्त्री, तुमच्या घरामध्ये जर एखादी स्त्री असेल त्या स्त्रीचं भविष्य सांगतात. पुरुष असेल पुरुषाचं भविष्य सांगतात. कुमार, कुमारी म्हणजे अविवाहित मुलगी, अविवाहित मुलगा, कुमार, कुमारी त्यांचं भविष्य सांगतात. त्यानंतर दास, दासी त्यांचं भविष्य सांगतात. हस्ती, अश्व, महिष, महिष म्हणजे म्हैस, म्हणजे म्हैसचं सुद्धा भविष्य सांगतात बघा लोक. वृषभ म्हणजे बैल, बैलाचंही भविष्य सांगतात. गो म्हणजे गाय, अज म्हणजे बकरी, मेंढ, कुक्कुट, कुक्कुट म्हणजे कोंबडी, वत्तक, गोधा. आता गोधा याचा अर्थ काय होतो, गोधा सोळा. गोधा म्हणजे घोरपड, एका विहिरीमध्ये तोंडातून अग्नी काढणे. घोरपडीच्या संदर्भात पण खूप अंधश्रद्धा आहेत बघा समाजामध्ये. घोरपड माहिती आहे ना, घोरपड. घोरपडीच्या संदर्भात सुद्धा खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत.
हे आताच्या नाहीये, बुद्ध काळामध्ये पण होत्या. आणि त्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचे बघा. तर घोरपडीवरून सुद्धा लोकांचं भविष्य सांगायचं. कुक्कुट, वत्तक, गोधा, कर्णिका. कर्णिका म्हणजे कान टोचणे. हे जे कान टोचायची जी पद्धत आहे ना, त्याच्या मागे पण काही अंधश्रद्धा लोक आजही पाळतात. हे बुद्ध काळात सुद्धा होतं. त्याला म्हटलेलं आहे कर्णिका, कच्छप, मृग म्हणजे हरिण इत्यादिकांची लक्षणे सांगून ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. असे पण काही साधू संन्यासी आहेत, परिव्राजक आहेत की जे तुमच्या घरातील पुरुषांचं, स्त्रियाचं भविष्य सांगून, तुमच्या अविवाहित असणाऱ्या मुलाचं, मुलीचं भविष्य सांगून, तुमच्या घरामध्ये कोंबडी असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, एखादा प्राणी असेल, त्याचं भविष्य सांगून तुम्हाला फसवतात. आजही आहेत बघा लोक असे. आजही अशी लोक आहेत की जे सहज फसतात बघा. हे म्हणजे बुद्ध काळापासून चालत आलेलं आहे, हे आजचं नाही आहे. हे अनेक वर्षांपासून या प्रथा, परंपरा समाजामध्ये आहेत आणि बिचार लोक त्याला बळी पडतात. लोक त्याची शहनिशा करत नाहीत की हे खरं आहे की खोटं आहे, शहनिशा करत नाहीत. लोक त्याच्यामध्ये फसतात आणि ते जे लोक आहेत आपली उपजीविका करतात. अशा प्रकारच्या ग्राम्य विद्यांच्या योगाने आणि खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. अशा प्रकारच्या लक्षणे सांगण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त असतात. परकीय राजांचा जय होईल किंवा एकदेशीय राजांचा पराभव होईल, अशा प्रकारे अमक्याचा जय होईल आणि तमक्याचा पराभव होईल. काही त्या म्हणजे बुद्ध काळामध्ये अशी प्रथा होती की एखादा राजा जर युद्धाला जात असेल तर तो एखाद्या साधू संन्याशांकडून भविष्य वर्तवून घ्यायचा की मी या युद्धामध्ये जिंकणार की हरणार. आणि मग त्याचा जो भविष्य सांगायचा की अमुक राजाचा विजय होईल, अमुक राजाचा विजय होणार नाही, तमुक राजा विजय होईल आणि तमुक राजाचा विजय होणार नाही. अशा प्रकारे भविष्य सांगणारे त्या काळामध्ये होते. अशा प्रकारे अमक्याचा जय होईल आणि तमक्याचा पराजय होईल, अशा रीतीने भविष्य सांगून ग्राम्य विद्याच्या व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. अशा प्रकारच्या भविष्य सांगण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त आहेत बघा. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन राजे लोक काही कामाकरिता प्रयाण करतील व परत येतील. राजांबद्दल भविष्य सांगतात. राजे लोक काही कामाकरिता प्रयाण करतील किंवा परत येतील. एकदेशीय राजे परकीय राजांवरती चालून जातील व परकीय राजे पराजित होऊन पळून जातील, किंवा परकीय राजे एकदेशीय राजांवर चालून येतील किंवा एकदेशीय राजे पराजित होऊन पळून जातील. एकदेशीय राजांचा जय होईल, परकीय राजांचा पराभव होईल. म्हणजे राजाच्या संदर्भात सुद्धा भविष्य सांगणारे साधू संन्यासी त्या काळामध्ये होते. अमुक राजाचा जय होईल, तमुक राजा पराजित होईल, तमुक राजा पळून जाईल, अमुक राजा राजसिंहासनावरती बसेल. म्हणजे राज सिंहासनात किंवा राजकारणाबद्दल सुद्धा भविष्य सांगणारे लोक त्या काळातही आहे, आजही आहेत बघा. आजही आहेत, फक्त थोडस त्याचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे, आधुनिकीकरण झालेलं आहे. त्या काळामधले लोक डायरेक्ट साधू संन्याशांकडून राजे महाराजे बदलून घ्यायचे. आज टीव्हीवर येतात ते लोक, टीव्हीवर येऊन स्वतःमध्ये काहीतरी बलविद्या आहे असं सांगतात आणि म्हणतात 2024 मध्ये अमका ढमका प्रधानमंत्री बनेल, 2029 मध्ये अमका ढमका प्रधानमंत्री होईल सांगतात ना लोक. जेव्हा तो प्रधानमंत्री झाला तेव्हा तर अशी भविष्यवाणी वर्तवली. मग काही लोक अंकशास्त्र, मग त्याची जन्मतारीख आहे, प्रधानमंत्र्याची जन्मतारीख ही आहे, मग त्या जन्मतारखेचा बेरीज एवढी होते, मग हा अंक शुभ आहे, तो अंक अशुभ आहे, असं सांगून भविष्य वर्तवलं यांनी की अमुक अमुक व्यक्ती 2014, 2019, 2024 मध्ये प्रधानमंत्री होईल.
बरं, यांना तेच दिसते, नीटचा पेपर फुटला हे त्यांना कधी दिसलं नाही. अरे भविष्य किती कठीण आहे बघा हे. म्हणजे विद्यार्थी आंदोलन करत आहेत हे त्यांना दिसणार नाही, हे भविष्य दिसणार नाही. पण आज असे काही साधू संन्यासी आहेत किंवा असे काही आहेत की जे माझ्यामध्ये बल आहे म्हणून सांगतात. काही काही लोक तर हनुमानासोबत बोलतात, ब्रह्मासोबत बोलतात, भविष्य सांगतात की नाही. आहेत ना काही काही लोक, जसं तो आपला बागेश्वर धामवाला. पण अहमदाबाद मध्ये कितीतरी लोक त्या फ्लाईट ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले, हे का बरं भविष्य दिसलं नाही. एका ठिकाणी रेल्वेचा अपघात झाला तर शेकडो लोक मरण पावले, हे का बरं त्यांना दिसलं नाही. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर फुटतात, विद्यार्थी आत्महत्या करतात, हे का बरं त्यांना दिसत नाही. लोकांना हे समजत नाही बघा. हे लोकांना हे काही दिसत नाही, पण लोक विश्वास ठेवतात. लोक विश्वास ठेवतात ना, याची शहनिशा लोक बिलकुल करत नाही. बुद्ध काळात सुद्धा असे लोक होते, म्हणजे बुद्ध काळात सुद्धा असे साधू संन्यासी होते, भविष्य सांगणारे. अमका राजा होईल, अमका व्यक्ती, अमका राजा पराभूत होईल, अमका राजा पळून जाईल, अमका राजा त्या राजावरती चालून जाईल, असं भविष्य सांगायचे. तर याही ठिकाणी तसं सांगितलेलं आहे की अशा प्रकारे परकीय राजांचा जय होईल किंवा तमक्यांचा पराजय होईल, अशा रीतीने भविष्य सांगून ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. पण अशा प्रकारच्या भविष्य सांगण्यापासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त आहेत बघा. या कारणांमुळे या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्ध इतर सर्व साधू संन्यासी, श्रमण, ब्राह्मण, परिव्राजक, ऋषी मुनी या सर्वांपेक्षा भगवान बुद्ध हे कसे वेगळे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला समजेल. पुढे असं म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन अमुक वेळी चंद्रग्रहण होईल, तमुक वेळी सूर्यग्रहण होईल असं पण सांगतात. आता मला वाटते काल परवा काहीतरी बातमी आली होती, 2 तारखेला काही सूर्यग्रहण झालं की काय माहित नाही मला, पण फेसबुकला मी वाचली. तर असे काही लोक आहेत की अमुक वेळी चंद्रग्रहण होईल, तमुक वेळी सूर्यग्रहण होईल, अमुक एका नक्षत्राचे ग्रहण होईल, चंद्र, सूर्य, नक्षत्रे अमुक वेळी सरळ मार्गाने जातील. बघा, त्या काळात ते भविष्य सांगायचे असे. त्या काळामध्ये म्हणजे खगोलशास्त्राचं ज्ञान नसणारे सुद्धा पुढे येऊन चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याच्याबद्दल सांगायचे बघा. आता एकदा आमच्या एका ताईनीच फोन केला, मागच्या वेळेस असं काहीतरी सूर्यग्रहण झालं होतं, तेव्हा ताईनी फोन केला. ताई म्हणे, भंतेजी म्हणे एक विचारायचं. म्हणलं विचारा. भंतेजी म्हणे सूर्यग्रहण आहे म्हणे, तर सूर्यग्रहणामध्ये म्हणजे मला ते 6 महिन्याचं बाळ आहे म्हणे पोटामध्ये, तर सूर्यग्रहणामध्ये बाहेर निघता येते का म्हणे, घराच्या बाहेर निघता येते का. म्हटलं का बरं, काय झालं. नाही म्हणे, सूर्यग्रहणामध्ये बाहेर जर निघालं तर ते गर्भातल्या त्या पोटातल्या बाळावर त्याचा परिणाम होते म्हणे, आणि ते काहीतरी बिघडते म्हणे कार्यक्रम. म्हटलं आता असं कोणी सांगितलं. हे सूर्यग्रहण होणे, चंद्रग्रहण होणे ही एक भौगोलिक प्रक्रिया आहे, ही एक भौगोलिक प्रक्रिया आहे. म्हटलं बरोबर झालं, करा म्हटलं तुम्ही एक काम करा. म्हटलं 1 घंट्याचं आहे ना सूर्यग्रहण, 1 घंट्यांपर्यंत तुम्ही श्वास घेऊ नका, पाणी पिऊ नका, जेवणच करू नका 1 घंट्यापर्यंत, जोपर्यंत सूर्यग्रहण सुटत नाही तोपर्यंत. नाही ना म्हणे, म्हणते जी श्वास घेतला नाही तर नाही करावंच लागते, मरेल मरा म्हणलं. मग काही पण सांगायचं बघा, काहीही भविष्य सांगायचं. त्या सूर्यग्रहणाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, जर सूर्यग्रहण लागल ना आता पुढं, तुम्ही फक्त टीव्ही ऑन करा, आस्था चॅनल, पिस्ता चॅनल, कोणतं चॅनल आहे ते, त्याच्यात जे सांगतात सूर्यग्रहण ही जी वेळ आहे ही शुभ वेळ आहे, या वेळेमध्ये पैशाचा व्यवहार केला तर धनलाभ होईल, या वेळेमध्ये पैसे देऊ नका, उधारी करू नका, काय काय सांगतात बघा. काय सूर्यग्रहण त्याही काळात सांगायचे. चंद्रग्रहण होईल, अमुक वेळी सूर्यग्रहण होईल, अमुक एका नक्षत्राचे ग्रहण होईल, चंद्र, सूर्य व नक्षत्रे अमुक वेळी सरळ मार्गाने येतील, अमुक वेळी वक्र मार्गाने जातील, उल्कापात होईल. उल्कापात समजते ना, ओलक्यानो. उल्कापात म्हणजे ते त्याला ओलक्यानो म्हणतात. उल्कापात होईल, त्याचं भविष्य आहे. किंवा
दिशादाह होईल. दिशादाह म्हणजे दिशादाह याचा अर्थ होतो सगळीकडे काळोख होणे, म्हणजे ज्याला दिशादाह असं म्हटलेलं आहे. एखाद्या वेळेस चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळेस बघा, सूर्यग्रहण झालं तर भर दुपारी सुद्धा म्हणजे अंधार पडतो बघा, तर त्यालाही लोक अशुभ समजतात. अशुभ समजतात लोक. त्याच्याबद्दल एवढ्या साऱ्या अंधश्रद्धा आहेत, एवढ्या अंधश्रद्धा आहेत की विचारूच नका तुम्ही. खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत बघा. त्या काळातही होते, आजही आहे. तिथं सांगितलेलं आहे की दिशादाह होईल, भूमिचलन होईल. भूमिचलन म्हणजे भूकंप होईल. काही लोक भूकंपाचं सुद्धा सांगतात. आता आम्हाला समजत नाही, एवढं जर भूकंपाचं ध्यान असेल तर हिंगोलीला जाव. ते हिंगोलीला जास्त भूकंप येतात ना, हिंगोलीला जाव. कशाला इकडे आपलं ज्ञान व्यर्थ करता तुम्ही? हिंगोलीला जा. तिथला हवामान खाता जे आहे त्यांच्याकडे, त्यांना अगोदर जाऊन सांगा की रात्री 1:30 वाजता 2 वाजता हिंगोलीमध्ये अमक्या ढमक्या ठिकाणी एवढ्या रिक्टर स्केलचा भूकंप येणार आहे, लोकांना वाचवा. तिथं नाही येणार. त्यात आपलं ज्ञान तिथं कामी नाही आणणार, पण लोकांना फसवण्यासाठी मात्र बरोबर कामी आणतात. त्याला म्हटलेलं आहे भूमिचलन सांगणे. किंवा जपानमध्ये खूप भूकंप होतात, तिकडे गेलं पाहिजे. तिकडे पण जा. भारतातच येतात बघा हे सगळे. हे सगळे भारतातच आहेत. त्यांना माहित आहे भारतामध्ये सगळं जमते, इथल्या लोकांमध्ये सगळं जमते. भारताच्या बाहेर जमत नाही. भारताच्या बाहेर गेलं की लाता मारून बाहेर काढून टाकतात. ते बाहेर जमत नाही बघा. भूमिचलन होणे म्हणजे भूकंप होईल, अमुक ठिकाणी भूमिचलन होईल, देव दुधुंबी होईल. देव दुधुंबी मध्ये म्हणजे निरुद्धक मेघांची गर्जना, म्हणजे ढगांचा आवाज होईल अमुक ठिकाणी, त्याला देव दुधुंबी म्हटलेला आहे. अमुक वेळी सूर्य चंद्र व नक्षत्रांचा उदय होईल, अमुक वेळी अस्त होईल. ते अनिष्ट आहेत की इष्ट आहेत. चंद्र सूर्य नक्षत्रे यांच्या ग्रहणाची फले अमुक असतात. म्हणजे सूर्य फळ सांगतात. फळ सूर्यग्रहणामुळे तुम्हाला असं फळ मिळू शकते, चंद्रग्रहणामुळे तुम्हाला असं फळ मिळू शकते, अमकामुळे ढमक, ढमक्यामुळे तमक. हे सगळे गणितीय सूत्र म्हणजे तुमच्या या डोक्यामध्ये ते असं रॉंग नंबर टाकतात. रॉंग नंबर, राईट नंबर सांगणार नाही. तुमच्या डोक्यात सगळा रॉंग नंबर टाकतील की अशा या भौगोलिक घटनांचा. आता या सगळ्या भौगोलिक घटना आहेत. पाऊस पडणे, ढगांचा गडगडाट होणे, विजा चमकणे, सूर्यग्रहण होणे, चंद्रग्रहण होणे, भूकंप येणे, जमीन फाटणे, उल्कापात होणे, उल्कापिंड, ह्या सगळ्या भौगोलिक घटना आहेत. घडतात भौगोलिक घटना. पण या भौगोलिक घटनांचा तुमच्या मानवी जीवनावर कसा परिणाम होतो असं तुम्हाला समजावून सांगतात. तुम्हाला घाबरवूनच सोडतात बघा, घाबरवून सोडतात. आणि मग तुमच्याकडून ते बरोबर ते पावती फाडतात आणि तुमच्या सुखादुःखाचं काय गणितीय करायचं ते सगळं करतात बघा. बुद्ध काळात सुद्धा असे लोक होते, आजही असे लोक आहेत. तर अमुक तमुक उदयस्तींची फळे अमुक आहेत. उल्कापात, दिशादाह, भूमिचलन, देवदुधुंबी यांची फळे अमुक आहेत. जसं मी तुम्हाला बोललो ना, भूकंपामुळे असं होते, देवदुधुंबीमुळे असं होते, वारे वाहिल्यामुळे असं होते, वगैरे वगैरे. अशी फळे अमुक आहेत असं सांगून या ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. पण अशा प्रकारच्या ग्राम्य विद्यांपासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे अलिप्त असतात बघा. याही ठिकाणी भगवान बुद्ध सर्व ऋषी मुनी साधू संन्याशांपासून वेगळे आहेत. कारण भगवान बुद्ध कधीही या खगोलीय घटनांचा म्हणजे उपदेश करून तुमच्यात भीती कधी घालवतात नाही. असा कोणताच उपदेश नाहीये की तुम्ही आतापर्यंत कधीतरी भंतेजींच्या प्रवचनातून कधी ऐकलं का की भगवान बुद्धांनी अमक सांगितलं, भूकंपामुळं, सूर्यग्रहणामुळं, चंद्रग्रहणामुळं, पावसामुळं, ढगांमुळं? कधीच नाही. या सगळ्या खगोलीय घटना आहेत, भौगोलिक घटना आहेत. याचं सांगून भगवान बुद्ध कधीही आपल्या चुकीच्या मार्गाने उपजीविका करत नाहीत. भगवान बुद्ध हे सम्यक मार्गानेच आपली उपजीविका करतात. पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने घेऊन चांगली वृष्टी होईल किंवा अवर्षण पडेल, पाऊस
वृष्टी म्हणजे पाऊस. हे खेड्यापाड्यामध्ये अशी लोक पाहायला मिळतात. जर पाऊस येत नसेल ना तर आपल्याकडे बेणकांचे लग्न सुद्धा लावतात बघा लोक. माहित आहे काय म्हणतात तो? कोणता सण आहे तो? काहीतरी म्हणतात, आता मला ते आठवत नाही तो शब्द. बेणकांचं लग्न लावतात. हा, धोंडा 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 म्हणतात. धोंड्याचा महिना तर मला माहित नाही बा एवढं. आता तुम्हाला माहित असेल, तुमच्याकडे असेल या मराठवाड्यामध्ये. काय सांगा, सगळीकडे सगळ्या भारतामध्ये आहे हो हे. पाऊस पडत नाही म्हणून बेणकांचं लग्न लावायचं. आणि त्या म्हणजे बघा, त्या पावसाचा त्यांचा काय संबंध आहे? हाय काही संबंध? भविष्य सांगतात अमुक ठिकाणी पाऊस पडेल, तमुक ठिकाणी पाऊस पडेल. मग जे लोक भविष्य असं सांगतात ना, त्यांनी खरोखर की नाही ते तिकडे जायला पाहिजे हिमालयात. हे जे लोक जातात ना देवदर्शन करायला त्या हिमालयामध्ये, उत्तराखंडामध्ये, तिकडे जे लोक पाऊस आल्यामुळे महापुरामध्ये जे लोक म्हणजे वाहून जातात, मरून जातात, तिथे जाऊन त्यांनी आपलं भविष्य सांगायला पाहिजे. इथं आपला वेळ खर्च करतात, ज्ञान व्यर्थ करतात, तिथं नाही जाणार, इथं सांगतात. बघा अशी लोक आहेत की चांगली तुमच्याकडचं भोजन घेऊन चांगली वृष्टी होईल किंवा अवर्षण पडेल, सुभिक्ष होईल किंवा दुर्भिक्ष होईल. सुभिक्ष म्हणजे हे काय, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ. सुभिक्ष म्हणजे ओला दुष्काळ, दुर्भिक्ष म्हणजे सुखा दुष्काळ. क्षेम होईल अथवा भय प्राप्त होईल, रोगराई होईल किंवा आरोग्य होईल, असं पण भविष्य सांगतात. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा या सर्वांची दुकानं बंद झाली होती. सगळ्याची दुकानं बंद झाली होती, कोणीच नाही आलं. बरं, करोनामध्ये लोक असे पट मरत आहेत, मुंग्यांसारखे लोक मरत आहेत. कोणी पुढे आलं नाही आणि कोणीही कोरोनाची भविष्य वर्तवलं नाही. सगळ्याची दुकानं बंद झाले आणि एकदा का लॉकडाऊन संपलं, हळूहळू बरोबर बघा यांनी आपली दुकानं सुरू केली. हळूहळू बरोबर दुकानं सुरू केली. करोना तर कोणीही बोलत नाहीये. फक्त आणि फक्त तुमच्या सामान्य माणसाला, एखाद्या सामान्य माणसावर आपल्या मंत्र तंत्रांचा प्रभाव करून त्याला कसं फसवायचं आणि त्याच्याकडून कसं आपली उपजीविका पूर्ण करून घ्यायची, एवढंच काम त्यांना जमतं. बाकी लोकांच्या सुखासाठी, खरोखर लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी हे लोक कधीच पुढाकार घेत नाहीत. फक्त आपली पोळी भाजून घेतात. इथं सांगितलेलं आहे की रोगराई होईल किंवा आरोग्य होईल असं सांगून अनेक वेळेस गणना म्हणजे गणना करणे किंवा संखान किंवा काहीतरी मोजमाप करणे, काव्य करणे, लोकायत करणे इत्यादी ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. पण अशा प्रकारच्या ग्राम्य हीन विद्यांपासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध हे नेहमी अलिप्त असतात. बघा इथे बघा, भगवान बुद्ध या सर्व श्रमण, ब्राह्मण, ऋषी, मुनी या सर्वांपेक्षा भगवान बुद्ध हे वेगळे आहेत. भगवान बुद्ध कधीही अशा प्रकारच्या ग्राम्य विद्यांच्या सहाय्याने किंवा हीन विद्याच्या सहाय्याने कधी कोणाला फसवत नाहीत, कधी कोणाला लुबाडत नाहीत. सम्यक मार्गाने आपली उपजीविका करतात. पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजने जेवून विवाह म्हणजे लग्न कार्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्य सांगतात. संवदन याचा अर्थ होते मुलीच्या लग्नाचे, मुलीचे लग्न असलेल्या दुसऱ्या घराची भविष्य सांगणे. म्हणजे मुलगी लग्न करून ज्या सासूरवाडीत जात आहे त्या सासूरवाडीचं सुद्धा लोक भविष्य सांगतात. बघा, यांना काही माहिती नाही पण त्या सासूरवाडीचं भविष्य सांगतील. त्याही काळामध्ये होते, आजही आहेत. बघा आजही आहेत. विवाह, संवदन, विवदन, संकिरण, विकिरण. आता संकिरण आणि विकिरण याचा अर्थ होतो की अमुक नक्षत्रावर लोक एका ठिकाणी जमा करणे
मग त्यांचा वियोग होत नाही अशी समजूत आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, मुहूर्त मुहूर्त काढणे, मुहूर्त सरळ सरळ आहे, मुहूर्त काढणे. अरे लोक मुहूर्तामध्ये असे फसलेले आहेत, म्हणजे काही जरी काम करायचं असलं तर मुहूर्त काढतात. गाडी घ्यायची असली की मुहूर्त पाहिजे, कपडे घ्यायचे असले की मुहूर्त पाहिजे, सोनं चांदी घ्यायचं असलं की मुहूर्त पाहिजे. म्हणजे मुहूर्तामध्ये लोक फसून गेलेले आहेत. बिना मुहूर्ताचा माणूस जन्मास येतो, बिना मुहूर्ताचा माणूस जन्मास येतो आणि बिना मुहूर्ताचा मरतो. पण सगळी जिंदगी त्याची मुहूर्त पाहण्यातच जाते बघा. बिना मुहूर्ताचा जन्मास आला आणि बिना मुहूर्ताचा मरणार आहे, पण सर्व जीवन फक्त मुहूर्त पाहण्यामध्येच निघून जाते बघा. त्याही काळामध्ये होतं. आजही काही अशी लोक आहेत. अशा प्रकारे संकिरण, विकिरण, शुभकरण, दुर्भगकरण, विरुद्ध गर्भकरण. विरुद्ध गर्भकरण याचा अर्थ होतो गर्भाचा नाश होण्याची भीती असता औषधोपचारांनी तो नाश थांबविणे. अनेक स्त्रिया याच्यामध्ये फसलेल्या आहेत बघा. याला विरुद्ध गर्भकरण म्हणतात. म्हणजे गर्भामध्ये काहीतरी दोष आहे, गर्भामध्ये काहीतरी गडबड आहे, गर्भातला जो काही जीव आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असं काहीतरी सांगून त्यांच्यावरती भीती दाखवून तो गर्भ मी चांगला करू शकतो म्हणून मंत्र तंत्राच्या साहाय्याने त्यांना फसवणे. बुद्ध काळातही तसं होतं, आजही तसं आहे बघा. म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. विरुद्ध गर्भकरण, जिव्हा निथदन, जिव्हा म्हणजे जीभ, ह्या जिभेला पाहून सुद्धा काही काही लोक भविष्य सांगतात. हनुसंहनन, हस्तभिजल्पन म्हणजे काय, मंत्रांनी दुसऱ्यास हात हलविण्यास लावणे. हस्ताभिजल्पन, कर्णजल्पन, आदर्श प्रश्न, कुमारी प्रश्न. कुमारी प्रश्न म्हणजे कुमारिकेच्या अंगात देवी आणून त्याच्याकडून प्रश्नांचं उत्तर वदवून घेणे. अंगात देवी आली म्हणतात ना, अंगात देवी आली म्हणतात. पहिले तर स्त्रियांमध्ये देवी यायची, आता पुरुषांमध्ये पण देवी येते बघा. त्या काळात होतं. म्हणजे एखाद्या कुमारी म्हणजे एखाद्या तरुण मुलीमध्ये देवी आणणे आणि तिच्याकडून प्रश्नांची उत्तर वदवून घेणे. प्रश्नांची उत्तर वदवून घेणे आज होते ना अनेक ठिकाणी आहे. त्या काळातही होतं, आजही बघा. इथं म्हटलेलं आहे कुमारी, त्याला म्हणतात कुमारी प्रश्न. म्हणजे मुलींमध्ये देवी आणणे आणि तिच्याकडून प्रश्नांची उत्तरं वदवून घेणे. देव प्रश्न, आदित्युपस्थान, महादुपस्थान, अभ्युजल्पन, शिरवाहन, त्या काळात काही विद्या वगैरे असतील बघा ह्या, तर इत्यादी ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. पण अशा प्रकारच्या ग्राम्य व हीन विद्यांपासून श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध नेहमी अलिप्त असतात बघा. इथेही भगवान बुद्ध या सर्व श्रमणांपासून, सर्व साधू संन्याशांपासून वेगळे आहेत बघा. पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन घेऊन शांती कर्म, म्हणजे तुमच्या घरामध्ये शांती करायची असेल, गृहशांती, घरामध्ये गृहशांती करायची असेल तर शांती कर्म करा म्हणतात. ते शांती कर्म. प्रनिधी कर्म, प्रनिधी कर्म म्हणजे नवस करणे. नवस करा म्हणतात, तर तुमची अमुक इच्छा पूर्ण होईल, तमुक इच्छा पूर्ण होईल असे पण काही लोक सांगतात. प्रनिधी कर्म. भूरी कर्म म्हणजे तळ घरामध्ये बसून कर्म करणे. वत्स कर्म, ओस्सक कर मर्द म्हणजे काय होते बा, वत्स म्हणजे पुरुष. नपुसंक, जे पुरुष नपुसंक असतात त्यांना काहीतरी दवाई देणे, काहीतरी मंत्रतंत्र करणे, त्याची नपुसंकता दूर करणे, असे पण काही लोक आजही आहेत. त्याला म्हटलेलं आहे भूरी वत्स कर्म, वत्स कर्म, वास्तुकर्म, वास्तु परिकिरण, आचमन, नहापन म्हणजे काय, आचमन याचा अर्थ होतो उदकाने मुख शुद्धी करणे. काहीतरी पाणी वगैरे देऊन तुम्हाला सांगणे की हे पाणी गंगाजल आहे, हे पाणी देवाचं जल आहे, ह्या पाण्याने गुरला करा, हे पाणी प्या तर तुमची मुखशुद्धी होईल, असे म्हणणारे लोक आहेत. आचमन, नहापन,
जुहान, जुहान म्हणजे अग्नीस आहुती अर्पण करणे, अग्नीला आहुती देणे. वमन, वमन म्हणजे उलटी करणे, वमन म्हणजे उलटी करणे. विरेचन करणे, ऊर्ध्व विरेचन करणे, अधो विरेचन करणे, शीर्ष रेचन करणे. आता हे सगळं काही बघा त्या काळातली आहे. पोटातली घाण बाहेर काढण्यासाठी म्हणजे वमन करतात ते पंचकर्म वगैरे करतात ना, त्याच्यामधला हा प्रकार आहे बघा. पण याला जर चुकीच्या मार्गाने म्हणजे मी मंत्र तंत्र म्हणून तुमचं वमन करतो, पोटातली घाण बाहेर काढतो असं जर कोणी म्हटलं ना तर फसू नका. एखाद्या ज्याला खरोखर त्या पंचकर्माचं ज्ञान आहे त्याच्याकडूनच तुम्ही योग्य त्या पद्धतीचे सजेशन घेतलं पाहिजे. मंत्र तंत्राच्या नादी नाही लागला पाहिजे. तर तसं आहे ते वमन किंवा विरेचन, ऊर्ध्व विरेचन, अधो विरेचन, शीर्ष रेचन, कर्णतेल, कानामध्ये तेल टाकणे. काही लोक म्हणजे मी तुमचं कान स्वच्छ करून देतो म्हणून कानामध्ये तेल टाकतात बघा, त्याला म्हणतात कर्ण विरेचन. नेत्र तर्पण, डोळ्यामध्ये तेल टाकून डोळ्यामध्ये काहीतरी एखादा पदार्थ टाकून डोळे साफ करून देणे. नथु कर्म, अंजन, प्रत्यंजन, शालाक्य किंवा दारक चिकित्सा. 19 दारक चिकित्सा म्हणजे बालरोग चिकित्सा. एखाद्या लहान बाळांना बघून त्याच्यामध्ये कोणता रोग आहे तो रोग मी मंत्र तंत्राच्या सहाय्याने दूर करू शकतो. असे पण काही लोक आहेत, त्याला म्हटलं दार चिकित्सा. अशा विविध औषधे देऊन काम झाल्यावर त्यांच्या शमनार्थ दुसरी औषध देणे इत्यादी ग्राम्य विद्यांच्या योगाने व खोट्या मार्गाने आपली उपजीविका करतात. पण अशा तऱ्हेच्या ग्राम्य विद्यांपासून श्रमण गौतम म्हणजेच भगवान बुद्ध नेहमी अलिप्त असतात. अशा प्रकारे असे तथागतांची स्तुती करणारा एखादा सामान्य मनुष्य म्हणेल, परंतु भिक्षुंनो ते क्षुल्लक बाबी संबंधाने असेल त्याबद्दल तुम्ही कधीही भावना विवश होऊ नका, त्याबद्दल अति आनंदित होऊ नका, अति हर्ष उल्हासित होऊ नका, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा असेल असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. या ठिकाणी महाशील समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे या ब्रह्मजाल सूत्रामध्ये भगवान बुद्धांमध्ये असणारे चुल्लशील, मध्यमशील आणि महाशील या 3 शिलांबद्दल सांगितलेलं आहे की ज्यामुळे पृथकजन बुद्धांची प्रशंसा करतात, पण आपण अति आनंदित न होता, आपण अति हर्ष उल्हासित न होता, आपण स्थित प्रज्ञ राहून आचरण केलं पाहिजे. अशा प्रकारचा इथे उपदेश केलेला आहे. यानंतर पुढील भागामध्ये भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये जे 62 संप्रदाय होते की ज्यापैकी 18 संप्रदाय हे तुमच्या भूतकाळाबद्दल सांगायचे आणि 44 संप्रदाय हे तुमच्या भविष्य काळाबद्दल सांगायचे. त्या 62 संप्रदायांचं खंडन पुढील भागामध्ये केलेलं आहे. तर आपण ते काही सगळेच 62 संप्रदाय बघणार नाही आहोत, कारण खूप जास्त कठीण आहे ते. त्यापैकी केवळ जे 6 मुख्य संप्रदाय भगवान बुद्धांच्या काळामध्ये होते, त्या मुख्य संप्रदायांचे संस्थापक कोण होते, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, त्यांनी कशा प्रकारचं ते तत्व विशद केलं आणि भगवान बुद्धांनी त्या 6 संप्रदायांचं खंडन कशा प्रकारे केलं ते आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये बघणार आहोत. तेव्हा आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण सर्वांनी भगवान बुद्धांमधील या महाशिलाबद्दल खूप चांगल्या प्रकारे जाणून घ्यावं. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.